या महाराष्ट्राने आणि या देशाने वाघ कोण, कोल्हा कोण आणि संजय राऊतांसारखा उंदीर कोण हे संपूर्ण हिंदुस्थानाने पाहिलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये या पूर्ण हिंदुस्थानामध्ये जे कोविड होतं आणि त्यावेळी प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी त्यांच्यावरती उद्धव साहेबांवरती दिली होती, वाघाप्रमाणे त्यांनी घरातनं बाहेर पडायला पाहिजे होतं, परंतु मुख्यमंत्री असून सुद्धा 2.5 वर्ष घरात बसून राहिले। त्यामुळे वाघ कोण, लांडगा कोण, कोल्हा कोण आणि उंदीर कोण हे संपूर्ण हिंदुस्थानाने आणि महाराष्ट्राने पाहिले। त्यामुळे संजय राऊत जे सकाळची जे कोल्हेकुळी करतात त्याच्यावर महाराष्ट्रातील जनता सुद्धा त्यांचं स्थान काय आहे ते त्यांनी पाहिलेलं आहे। आणि वाघ वाघ म्हणून जर बोलत असतील तर ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला नेहमी विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दारामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या दाराच्या वळचणीला त्यांच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन हे बसलेले आहेत। संजय राऊत यांनी फक्त आजचं त्यांचं राहुल गांधीविषयी स्टेटमेंट मी ऐकलं आणि त्यांचे जे कौतुक करत होते ते सुद्धा ऐकलं। फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरची भांडी घासायची बाकी ठेवलेली आहेत, बाकीच्या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। एक दिवस ते सुद्धा तुम्हाला दिसून येईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एक महत्त्वाचा मुद्दा आहे मस्के साहेब, तुम्ही खासदार आहात, देशाचे पंतप्रधान विरोधी पक्षनेत्याला बालिश बुद्धी म्हणतात, संजय राऊत खासदार आहेत, ते राज्याच्या एका मुख्यमंत्र्यांचे कातडी कोल्या याचे आहेत, लांडग्याचे आहेत असं म्हणतात। हे कधी थांबणार आहे? लोकांच्या समस्या कधी तुमच्या पटलावरती येणार आहे? हे बघा, विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांची जी जबाबदारी होती ती त्यांनी न पेलता त्या सभागृहामध्ये, देशातील सर्वोच्च सभागृह आहे, संविधानाने देशाचे कायदे बनवण्याकरता, देशाचं प्लॅनिंग आणि नियोजन करण्याकरता ते सभागृह याची निर्मिती केलेली आहे आणि त्या ठिकाणी सदस्य नेमलेले आहे, संविधानाची गोष्ट करतात। परंतु त्या संविधानाच्या विरुद्ध त्या सभागृहामध्ये आरडाओरड करणं, चुकीच्या पद्धतीने बोलणं, विषय सोडून बोलणं, चुकीच्या पद्धतीने आरोप करणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृह बंद पाडण्याकरता, सभागृहामध्ये माकड चेष्टा करण्याकरता प्रवृत्त करणं आणि स्वतः निघून जाणं, तुम लढो हम कपडा सांभाळताय, अशा पद्धतीने राहुल गांधी त्या ठिकाणी वागलेले आणि त्यामुळे नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी त्यांना बालिश बुद्धीचे म्हटलेले आहेत। विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाचं काम करायचं असतं। तुम्ही तुमची भूमिका, तुमची तत्व तुम्ही त्या ठिकाणी मांडायचे। एखादा विषय तुम्हाला पटला नसेल तर तुम्ही तो विषय का चुकीचा हे मांडायचं असतं, का त्या ठिकाणी उड्या मारायच्या असतात, आरडाओरड करायच्या असतात, देवादिकांचे फोटो त्या ठिकाणी दाखवून फेकायचे असतात। अतिशय चुकीच्या पद्धतीने राहुल गांधी त्या ठिकाणी वागलेले आहेत। ते मोदी साहेब कशाला, मी जेव्हा त्या सभागृहाबद्दल मला कुतूहल होतं, मी नवीन सदस्य आहे आणि ज्यावेळी त्या सभागृहात आलो आणि राहुल गांधी यांचं वागणं आणि त्या ठिकाणी पाहिलं तेव्हा म्हटलं हेच जे का सदस्य आहेत की यांच्याबद्दल एवढा मोठा मला आदर होता, त्यापेक्षा माझ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण मिटिंग बऱ्या, अशा पद्धतीने विरोधी पक्ष त्या नेते त्या ठिकाणी वागत होते। आधी त्यांनी त्यांच्या वागण्यावरती बंधन आणणं गरजेचं आहे। या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये देशाचं नियोजन, देशाचं प्लॅनिंग या संबंधी चर्चा व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी आरडाओरड, माकड चेष्टा करण्याचं ते ठिकाण नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।